तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी रविवारी संध्याकाळी सोलापुरात काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी आले होते. बालाजी सरोवर हॉटेलमध्ये रेवंत रेड्डी यांनी पत्रकार परिषद घेत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ओपन चॅलेंज केलं. शेतकऱ्यांसाठी तेलंगणा राज्य सरकारनं काय काय विकास कामं केली आहेत त्यावर खुलासा केला. तेलंगणा राज्यातील जनतेसाठी 6 विकास योजना आणल्याचे सुद्धा ते म्हणाले. त्या विकास योजना पाहण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील महायुती सरकारमधील अजित पवार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना पाठवावं. तसंच अडचण असल्यास विमानाची व्यवस्था करण्यात येईल आणि त्यांना तेलंगणा राज्यातील शेतकऱ्यांसाठी आणलेली विकास कामे ही दाखवतो असंही ते म्हणाले. तेलंगाना राज्य में सितंबर 17, 2023 श्रीमती सोनिया गांधी जी नेतृत्व में मल्लिकार्जुन खड़गे जी के साथ हम लोग राहुल गांधी के सहकार लेकर 6 गारंटी हम 4 करोड़ तेलंगाना जनता को दिया हुआ है. उसमें पहले मुद्दा किसानों का मुद्दा. हिंदुस्तान में सबसे ज़्यादा खुदकुशी हो रहे महाराष्ट्र में, किसानों का खुदकुशी. दूसरी राज्य था तेलंगाना. तो इसीलिए हम लोग सोचकर किसानों के लिए 2 लाख रुपए खर्चा माफ़ी करने का हम लोग वादा किए. अब तक 70 साल में हिंदुस्तान कोई राज्य के सरकार किसानों को जो वादा किए पूरे नहीं हुआ है. मगर तेलंगाना राज्य में 25 दिन में 18,000 करोड़ रुपए किसानों को 2 लाख तक खर्चा माफ़ी किए. 23 लाख किसानों को परिवार को उनके खाताओं में ये पैसे हमने डाला है. तो मोदी जी से सीधा सीधा मेरा सवाल ये है कि आपके जो अलायंस पार्टनर्स है, एकनाथ शिंदे जी या अजित पवार जी या फडणवीस जी, तीनों को हमारे राज्य में भेजो. अगर आने के लिए आपको दिक्कत है तो हवाई जहाज़ मैं भेजूँगा कि आके गिन लो सब किसान परिवारों को कितने लोगों को हम खर्चा माफ़ी किए. 18,000 करोड़ रुपए किनके खाता में हम डाला, वो पूरा हिसाब किताब हम प्रधानमंत्री जी को देने के लिए तैयार है. इसीलिए मैं मोदी जी से, आप हमेशा झूठ बोलते रहता है, आप जब तक झूठ बोलना नहीं छोड़े तो तब तक मैं सच्चा बोलते ही रहूँगा. आजही ते कारखाना तेवढंच आहे, त्याच्यामध्ये काही वाढ झाली नाही. बाकीच्यांचे कारखाने 10,000 15,000 टनाचे झाले. परंतु मदत करून देखील आमचा राजगड सहकारी साखर कारखाना, राजगडचं नाव दिलं. मध्ये जसं वेलेवाल्यांनी सांगितलं होतं आमच्या तालुक्याला राजगडचं नाव द्या, त्यांना विचारा, कॅबिनेटला घेऊन तो विषय मंजूर करून आपल्या वेल्याचं राजगड आम्ही केलं की नाही. आम्ही कामाची माणसं आहेत बाबांनो. आम्ही त्या ठिकाणी सांगितलेला शब्द पाळणारी माणसं. आज राजगडच्या मुळे तुम्हाला भाव मिळत नाही. मी माझ्या सोमेश्वरचा भाव दिला 3,571. तुमचा भाव काय तुमचं तुम्हालाच माहिती. माझ्या माळेगाव कारखान्याचा भाव आहे माझ्या बारामती तालुक्यातला 3,636. तुमचा भाव किती मिळालेला आहे ना आता? 1800. लय आकरीतच आहे बाबा. तुमच्या पुढं साष्टांग दंडवत. एवढी सहनशीलता देशात कुठल्या मतदारसंघात मी नाही बघितली. अरे कसा तुम्हाला राग येत नाही? कशी त्या मागे एक चित्रपट निघालेला होता, सटकली माझी सटकली, तुमची कधी सटकायची? खोटं बोलत नाही. अरे मला काय तुमचं कळतच नाही. तुम्ही कसा विचार करताय, काय विचार करताय? आल्यानंतर काय त्या नीरा नदीची अवस्था आहे, काय त्या भोरच्या परिसराची अवस्था आहे? अहो तुमचं तालुक्याचं बस स्थानकापेक्षा एखाद्या गावचं पिकअप शेड चांगले ना, ही तुमची अवस्था. तरी तुम्हाला राग येत नाही. तरी आपलं जात आहे त्यालाच बटन दाबताय. काय त्यानं जादूची कांडी केली का आणखीन काही केलंय कुणाला माहिती. मुठ मुठ मारतात का काहीतरी जडतात. मित्रांनो धन्य आहे बाबा, धन्य. प्रचारसभा करून येताना मानवाड जवळ 6 ते 7 जणांकडून कर्वेचे जनसुराज्याचे उमेदवार संताजी घोरपडे यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. संताजी घोरपडे यांची गाडी अडवून काठी आणि धारदार शस्त्राने त्यांच्यावर हल्ला करण्यात आला.
घोरपडे यांच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली आहे. गाडीवर दगडफेक देखील करण्यात आली. तसंच संताजी घोरपडे यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबतचा गुन्हा कळे पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आलाय. बारामती टेक्सटाईल पार्कमध्ये प्रतिभा काकी पवार यांना अडवल्याबद्दल पवार यांच्या कार्यकर्त्यांनी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता आणि यावर बारामती हायटेक टेक्सटाईल व्यवस्थापक अनिल वाघ यांनी स्पष्टीकरणही दिलंय. बारामतीच्या हायटेक टेक्सटाईल पार्कच्या गेटवर नवीन वॉचमन होता आणि त्याला प्रतिभा काकी पवार ओळखीच्या नव्हत्या, त्यामुळे त्यांना थोडा वेळ थांबवून ठेवण्यात आलं. आम्हाला माहिती मिळताच आम्ही लगेचच आतमध्ये त्यांना सोडलं. आतमध्ये सोडल्यानंतर त्यांनी बारामती हायटेक टेक्सटाईल पार्कमधील महिला कर्मचाऱ्यांशी बातचीत करून युगेंद्र पवार यांना मतदान करण्याचंही आवाहन केलंय. हे गेट हे मालवाहतुकीचं गेट आहे. या गेटने येणाऱ्या गाड्या ह्या फक्त मालवाहतुकीच्या येत असतात. जे कोण ह्या पार्कमध्ये येत असतात त्यासाठी येण्यासाठी दुसरे गेट्स आपल्याकडे उपलब्ध आहेत. प्रतिभा काकी ज्या गेटमध्ये आल्या त्या गेटवर असणारा वॉचमॅन सिक्युरिटी गार्ड हा परप्रांतीय होता. ते प्रतिभा काकींना ओळखत नव्हता आणि त्यानंतर ज्यावेळेस मला ह्या सूचना मिळाल्या की प्रतिभा काकी गेटवर आल्या आहेत, काही क्षणामध्येच मी त्यांना सूचना केल्या की तुम्ही त्यांना सोडा. सोडल्यानंतर त्या प्रतिभा काकी आतल्या कंपन्यामध्ये वेगवेगळ्या कंपन्यामध्ये गेल्या. त्यांनी महिलांशी संवाद साधला. संवाद साधल्यानंतर तिथं असं मला सिक्युरिटीने सांगण्यात आलं की त्यांच्याबरोबर जे काही सहकारी गाडीमधनं आलेले होते त्यांच्या महिला सहकारी त्यांना विचारत होते की शॉपिंग कॉम्प्लेक्स कुठे. तसं बघायला गेलं तर शॉपिंग कॉम्प्लेक्स ह्या गेटपासून जवळजवळ अर्धा किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे सिक्युरिटीने त्या पद्धतीने त्यांना सूचना दिल्या की तुम्ही शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या दुसऱ्या गेटने जावा. पण मला ज्यावेळेस कळालं प्रतिभा काकी आणि रेवतीताई आलेले आहेत, मी काही क्षणातच त्यांना आतमध्ये सोडलं गेलेलं आहे. त्यांनी आतमध्ये कामगारांशी संवाद साधला, सगळं भेटून गेलेलं आहे. असं नाही, या अगोदर सुद्धा मागच्या 2-3 दिवसापूर्वी युगेंद्रदा पवार, सुप्रियाताई या सुद्धा पूर्वी येऊन गेलेल्या आहेत. या अगोदर सुद्धा प्रतिभा काकी किंवा रेवतीताई अनेक वेळा येऊन गेलेले आहेत. त्यांचं आम्ही स्वागतच केलेलं आहे. जर ह्याची पूर्वकल्पना आम्हाला दिली गेलेली असती तर आम्ही त्यांच्या स्वागतासाठी त्या गेटवर हजर राहिलो असतो. पण याची कुठलीही पूर्वकल्पना त्यांच्याकडून आम्हाला दिली गेली नव्हती. त्याबद्दल त्यांना जर काही तसदी झाली असेल तर आम्ही क्षमा मागतो. एवढ्या प्रतिभावंत व्यक्तीला अडवणं इतकं मी मोठा नाही, मी एक साधा नोकर आहे. आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री तथा अभिनेते पवन कल्याण यांचा रोड शोला मोठी गर्दी झाली होती. भाजपचे उमेदवार किशोर जोरगेवार यांच्या प्रचारासाठी ते चंद्रपुरात आले होते. हिंदू हृदय सम्राट माझे आदर्श आहेत. मी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या विचाराने चालणारा माणूस आहे. शिवसेना आणि जनसेना सनातन धर्माच्या रक्षणासाठी या दोन्ही सेना समर्पित आहेत, असं वक्तव्य आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी केलं. ते बल्लारपूर येथे सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचार सभेत बोलत होते. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन. वीरांच्या संतांच्या प्रत्येकाला हसवणाऱ्या पुला देशपांडे, किशोरी आमोणकर, लता मंगेशकर यासारख्या सारस्वत आणि गायकांच्या मी नमन. जिथे पाणी असेल बालक हसेल, महिला सुरक्षित आणि तरुण बेरोजगार नसेल. चल दोस्ता तुला 5 वर्षानंतरचा विदर्भ दाखवतो. शेतकरी सुखात आणि सामान्य माणूस समाधानाने जगेल. मी मराठी बोलताना चुकलो तर मला क्षमा करा. पांडुरंगाच्या वारीची परंपरा असणाऱ्या या महाराष्ट्रात मला प्रचार वारीसाठी येता आला याचा मला आनंद आहे. क्योंकि मैं बीजेपी और शिवसेना बाला साहेब ठाकरे जी की शिवसेना के विचारों पे चलने वाला व्यक्ति हूं. हिंदू धर्माने ఇది మీకు చదివి మీ తెలుగులో చెప్తాను. शिवसेना और जनसेना दोनों ही सनातन रक्षा के लिए समर्पित सेनाएं हैं और मुझे इसीलिए यहां आते खुशी हो रही थी कि मेरे आदर्श हिंदू हृदय सम्राट बाला साहेब ठाकरे जी की भूमि पे आने का मौका मिला है.
6 महिन्यांपूर्वी पोर्शे प्रकरणानं सर्वांनाच हादरून सोडलं. अनिश अवधिया आणि अश्विनी कोष्टा या दोघांनाही आपले जीव गमवावे लागले होते आणि आजही कुटुंबीय त्यांच्यासाठी न्याय मागतात. रविवारी 17 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6:30 वाजता त्यांच्या स्मृतीला आदरांजली देण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत एकजुटीने उभे राहण्यासाठी मूक मेणबत्ती मोर्चासाठी घटनास्थळी एकत्र येत पुणेकर यांनी हा मोर्चा काढला होता. हा अपघात कधीही विसरला जाणार नाही आणि पीडितांचा आवाज ऐकला जाईल याची खात्री करण्यासाठी एकत्र येत पुणेकरांनी ही आदरांजली वाहिली. बऱ्याचदा माझे लोक म्हणतात की दादा तुम्ही इतकं झटपट काम करता की त्याची किंमतच राहत नाही. काही जण म्हणले तहान लागायच्या आधीच पाणी देतात, त्याच्यावरच्या पाण्याचं मोठं नाही. तहान लागली जरा इकडे तिकडे त्याला हालचाल करून दिल्यावर पाणी दिलं, हा हे मी मला पाणी दिलं, तहान लागली. ही तहान लागायच्या आधीच पाणी दिल्यावर तहान पण लागायचा प्रश्न नाही आणि त्या पाण्याचीही किंमत नाही. असं होऊन देऊ नका. माझी सगळ्यांना विनंती, लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं चांगला झटका दिला, चांगला झटका दिला. जोर काय काय म्हणतात, जोरचा झटका जोर का झटका दिले से लगा. आता तसं काही होऊन देऊ नका. आता मी तुमचं प्रतिनिधित्व करतोय. गावच्या पुढाऱ्यांचा राग माझ्यावर काढू नका. गावच्या पुढाऱ्याचं मी असं वागायला सांगत नाही. त्यांनी चांगलंच वागावं, पण ते चुकीचे वागले ही अजित पवारचे लेख पुढे मागे करत होते. आता अजित पवारला दणका आजी उभं राहिल्यावर त्याला काय दणका द्यायचं, काय करायचं ते का बाबा. तो माझं काही म्हणणं नाही, पण तो राग किंवा तालुक्यातल्या पुढाऱ्यांवरचा राग असेल तर, नसेल तर सोडून द्या. पण तो पण असेल तर तो